विद्यार्थी मित्र, या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 18वा धडा कारागीर याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? तर लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार अगदी चपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत असे. त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची. लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? तर मोगा, घट, गाडगी, टिंगाणी, तसेच शेगड्या आणि चुली इत्यादी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची. लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? तर मातीपासून लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला मातीचा नाग आणि बेंद्राला बैल तयार करत असत. लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे? लाकडी चौकोनातला काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहाव्याशा वाटायच्या. जिनगर जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे? तर जिनगरांचा मामा पाळण्यावर लावायच्या खेळण्यातील रागू मैना अगदी खऱ्याखुऱ्या बनवायचा की पाहणाऱ्याला त्या जणू काही खऱ्याच वाटायच्या. खेळण्यावर असलेल्या चमचमणाऱ्या चादऱ्यांची शोभा भुलवत असे, म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे. कामट्यांपासून काय काय बनवता येते? तर खळ्या, करंड्या, सुपं, टोपल्या, चालण्या, परड्या, चट्या, पेट्या, खुर्च्या, पाळणे, टेबल इत्यादी गोष्टी कामट्यांपासून बनवता येतात. चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे? तर चिमाच्या घरी गोफण, शिंकी, कासरे, मुसकी, दोर, पिशव्या, ताग, ताग घुसळण्यासाठी वापरत असलेल्या रवीची लहान दोरी इत्यादी गोष्टी बनवलेल्या असायच्या. शिंप्याने आणून दिलेल्या रंगबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची? तर शिंप्याने आणून दिलेल्या रंगबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी बाहुल्या, अंगडी, टोपडी, पायघोळ, परकर, नऊखानाची चोळी, मुलांसाठी पांघरूण, मोठ्यांसाठी वाकळ, लहानगांसाठी दुपटी शिवायची. माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? तर लेकीच्या आजीने शिवून दिलेली कुंची माहेरवाशिणी घालून सासरी गेली की त्या कुंचीचे खूप कौतुक व्हायचे आणि त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा. कोणाला व का म्हटले आहे ते लिहा. निर्मितीचा धनी, तर निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे कारण पिढ्यानपिढ्यांपासून कुंभाराची कलाकुसर कायम उपयोगात येते. तसेच धार्मिक कार्यामध्ये त्याच्या कलाकुसरीला फार महत्त्व असते. तो एका मातीच्या गोळ्यापासून नवनिर्मिती करतो, म्हणून निर्मितीचा धनी कुंभारास म्हटले आहे. भुईफुले, अंगणात काढलेल्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहे कारण ती फुले इतकी सुंदर रेखाटली जायची की त्या फुलांना पाहून गावाला हेवा वाटायचा. ती फुले अगदी खरीखुरी असल्यासारखी भासायची. खालील शब्दांपासून अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तहानभूक हरपणे, अर्थ तल्लीन होणे. वाक्य, राजू परीक्षेच्या अभ्यासात इतका गुंतला होता की जणू तो तहानभूकच विसरला होता. वाहवा मांडणे, स्तुती करणे. शाळेतील स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याने गुरुजींनी वर्गात निखिलची वाहवा केली. तोंडावर हसू फुटणे, खूप हसणे. सार्थकने वर्गात सर्वांना जोक सांगता सर्वांच्या तोंडावर हसू फुटले. ऐटी मिरवणे, रुबाब करणे. वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालून सार्थक ऐटीत मिरवत होता. हेवा करणे, मत्सर वाटणे. सखूच्या श्रीमंतीचा मालतीबाईंना हेवा वाटला. तोंडात बोट घालणे, नवल वाटणे. तिसरीतील राणीचे सामान्य ज्ञान पाहून इतर सर्व स्पर्धकांनी तोंडात बोटं घातली. दोरखंड तयार केले जातात, त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा. दोरखंड तयार करण्याची कृती लिहा. तर मी दोरखंड तयार करणाऱ्या ठिकाणी जाऊन निरीक्षण केले. तिथे खालील प्रमाणे दोरखंड तयार केला जातो. कच्चा माल गोळा करणे, नारळाची शेंडी, नारळाच्या करवंटीतील तंतू, सण, भांग किंवा नायलॉन धागे वापरले जातात. तंतू स्वच्छ करणे, तंतूमधील धूळ कचरा काढून ते स्वच्छ केले जातात. तंतू वाळवणे, ओले तंतू उन्हात चांगले वाळवले जातात. तंतुमय मुरड देणे, वाळलेल्या तंतूंना हाताने किंवा मशीनच्या सहाय्याने मुरड दिली जाते, त्यामुळे धागा तयार होतो. धागे एकत्र गुंडाळणे, 2 किंवा 3 धागे एकत्र करून पुन्हा मुरड दिली जाते, त्यामुळे मजबूत दोरखंड तयार होतो. लांबीप्रमाणे कापणे, तयार झालेला दोरखंड आवश्यक लांबीप्रमाणे कापला जातो. तपासणी व साठवण, दोरखंडाची मजबूती तपासून तो गुंडाळून साठवला जातो. वाचा. या पाठात तोंड या अवयवावरती 2 शब्दसमूह आले, जसे तोंडावर हसू फुटणे, तोंडात बोट घालणे. तोंड या अवयवावरती आणखी बरेच वाक्प्रचार शब्दसमूह आहेत. उदाहरणार्थ, तोंड देणे, तोंड फिरवणे, तोंडघशी पडणे, तोंड देखले बोलणे, तोंड चुकवणे, तोंडचे पाणी पडणे, तोंडात मारल्यासारखे होणे, तोंडी लागणे. खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह व वाक्प्रचार संग्रहित करा. कान,
कानाशी संबंधित कोण बघा, कान पिळणे म्हणजे समज देणे, कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, कान भरणे म्हणजे एखाद्या विषयी चुकीची गोष्ट सांगणे, कानावर येणे म्हणजे सहज ऐकणे, कानाला खडा लावणे म्हणजे एखादी गोष्ट कधीही न करणे. डोळे, तर त्याच्याशी संबंधित काय काय बघा, डोळ्यात तेल घालून राहणे, सावध राहणे, डोळ्यात धारा लागणे, अश्रू वाहणे किंवा रडणे, डोळ्याला डोळा न भिडणे म्हणजे घाबरून नजर न देणे, डोळे फिरणे म्हणजे खूप घाबरणे, नजर वाकडी करणे, हे वाईट हेतू बाळगणे. नाक, नाकाशी संबंधित बघा काय काय आहेत, नाक फिरवणे, एखाद्या गोष्टीला नापसंती दर्शवणे, नाक खुपसणे, मध्ये मध्ये करणे, नाकी न येणे, खूप अवघड जाणे, नाक दाबणे, बोलू न देणे, नाकाचा शेंडा लालवणे म्हणजेच खूप राग येणे. डोके, डोक्यात वीज चमकणे, पटकन समजणे, डोक्यात येणे, लक्षात येणे, डोक्यावर घेणे, खूप कौतुक करणे, डोके फिरणे, राग येणे, डोके घालणे, लक्ष देणे. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. टवटवीत निळेशार, नवा 50वा उंच. हिमालय उंच पर्वत आहे. बागेत टवटवीत फुले आहेत. काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते. ताईने बाळाला नवा सदरा घातला. हा स्वाध्याय कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.